सोशल मीडियावर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की वशीकरणचे मंत्र दिलेले असतात आणि त्या मंत्रामध्ये सांगितलं गेलेलं असतं की 3 वेळेस मंत्र म्हणा, समोरचा व्यक्ती वशीकरण होईल, त्याला वशीकरण होईल, तो तुमचा वशीभूत होईल. 11 वेळेस मंत्र म्हणा, तो तुमची गोष्ट ऐकायला लागेल, त्याच्यावर वशीकरण होईल. 21 वेळेस करा, त्याच्या पायाची माती उचलून घ्या, त्याच्या अंगावरचा कपडा घ्या, त्याच्यावर तुम्ही क्रिया करा. तर हे सहज होते का, याच्यावर प्रश्न पडतो. वशीकरण इतकं सोपं आहे का की तुम्ही 3 वेळेस, 11 वेळेस आणि 21 वेळेस मंत्र म्हटला आणि तुमचं काम झालं? जितकं तुम्ही ऐकलं तितकं सोपं आहे का? नाही, तितकं सोपं नाही. वशीकरण एक साधनं आहे. वशीकरण कोणतेही असो, त्याच्या मंत्राची साधना करावी लागते अगोदर. कित्येक लोकांना 1 वर्ष लागतं, कित्येक वर्षांना 4 वर्ष लागतात, किती लोकांना आयुष्य निघून जाते, पण वशीकरणचे मंत्र त्यांचे सिद्ध होत नाही. वशीकरणचे मंत्र सिद्ध करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या गुरुची, आपल्या कुलदेवीची उपासना करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह असेल त्याचे वशीकरण मंत्र लवकर सिद्ध होतात आणि वशीकरण एक चांगलं काम आहे त्याच्याकरता, आणि सात्विक कामाकरता वशीकरण केलं अतिउत्तम, ते लवकर काम करतं. पण तुम्ही वाईट कामाकरता जर वशीकरण करत असाल तर त्याचे वाईट परिणाम तुम्हालाही भोगावे लागतात. कारण प्रकृतीला तुम्ही जसं देणार तसं तुम्हाला ते परत मिळणार. वशीकरणची साधना करण्यासाठी अगोदर त्याचे मंत्र जप करावे लागतात. 1000, 10,000, 1,00,000 असे मंत्र जप करावे लागतात. आणि जितके मंत्र तुम्ही जप केले तितक्याचा दशांश हवन करावा लागतो. दशांश पण म्हणजे त्याचा 10वा हिस्सा त्याचा हवन करावा लागतो. त्यानंतर ती साधना कंटिन्यू करावी लागते. जनहितासाठी जर तुम्ही वशीकरणचे मंत्राचा वापर केला, वशीकरणच काय, कोणत्याही मंत्राचा वापर केला तर तो लगेच सिद्ध होतो, लगेच काम करतो. पण वाईट कामासाठी तो लगेच काम करत नाही, आणि केला तर त्याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात. वशीकरणच्या मंत्रांमध्ये काही सात्विक मंत्र आहे, काही अघोरी मंत्र आहे, ज्याला तांत्रिक मंत्र पण म्हटले जातात, काही नवनाथांचे मंत्र आहे. तर यापैकी आपण कोणताही मंत्र वापरू शकतो, पण वशीकरण करताना सावधानता ठेवावी आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला त्या वशीकरण मंत्राच्या कारणाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण एखादा व्यक्ती जर तो एखाद्या देवाचा भक्त असेल किंवा त्याच्याकडे काही सिद्धी असेल किंवा त्याचा काही पॉझिटिव्ह ऑरा तुमच्यापेक्षा जास्त सक्रिय असेल किंवा तो ॲक्टिव्ह असेल ज्याला म्हणतो आपण, आणि तो जास्त असेल, तर तुमच्यावर तुम्ही केलेली वशीकरणाची क्रिया ही परत येते आणि ती वाईट परिणाम दाखवते. आणि त्यावेळेस तुमचं आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान 100% होते. म्हणून वशीकरण मंत्राचा वापर करताना सावधानता ठेवावी.